स्माइल आफ्टरनून अँड स्माइल वेलकम टू ऑल. आपणा सगळ्यांचं आजच्या डे 7 मध्ये की 8वा दिवस आहे, किती आहे, 8, 9, 10 बुधवार, डे 8 मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. बघा कशा 8वा दिवस येऊन गेला. डे 1 पासून डे 8 कसा आला हे आपल्याला कळलं नाही. आपण रोज काहीतरी एक एक नवीन शिकतो आहे आणि डे 8 नंतर आपल्या क्लासचाच लास्ट डे राहील, पण दॅट इज द न्यू जर्नी तुमच्या लाईफची. जे लोक पुढे या सकारात्मक ऊर्जांच्या यात्रेला पुढे नेऊ इच्छितील त्यांच्या जीवनाची खरोखर एक सकारात्मक सुरुवात राहणार आहे. ज्या काही गोष्टी आपण शिकतोय सगळ्या प्रॅक्टिकली शिकतो आहे. प्रॅक्टिकली आपण या सगळ्या एनर्जीचा आपल्या जीवनामध्ये अनुभव घेतोय की कशा पद्धतीने या सगळ्या एनर्जीज आपल्या जीवनात सहकार्य होणार आहे. एखाद्या पेशंटला स्पर्शाच्या माध्यमातून हील करण्याचा अनुभव देखील आपण प्रत्यक्षात घेणार आहोत. तर आज याच शृंखलेमध्ये आपण काल सेल्फ ऑरा क्लिन्झिंग बघितलं. आज मी तुम्हाला थोडक्यात 2 मिनिटात समजावून सांगते की कशा पद्धतीने आपण दुसऱ्यांचं स्पर्शाच्या माध्यमातून हिलिंग करू शकतो. पण जसं आपण घर स्वच्छ करण्याच्या आधी घराला झाडू लावतो, त्याच्यानंतरच आपण या सगळ्या गोष्टी करतो. ठीक आहे. तर ज्यांनाही आपल्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी हवी आहे, सकारात्मकता हवी आहे, त्यांना काहीतरी सकारात्मक प्रॅक्टिस करण्याची खूप गरज राहणार आहे. कारण जसं तुम्ही कालचं जीवन जगत होतात, काय झालं, तर या रेकीच्या ह्याच्यातनं आपण एखाद्याच्या जीवनातलं दुःख पण दूर करणार आहे. दुसऱ्याचा औरा क्लीन कसा करायचा ते आता जस्ट तेच सांगते. तर सगळ्यात पहिले आपण लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग. आता लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग म्हणजे काय, तर समजा एखाद्याचं डोकं दुखत आहे, एखाद्याचं पोट दुखत आहे, तर फक्त तेवढाच औरा क्लीन करणं, म्हणजे तेवढाच पोर्शन, डोक्याचाच औरा क्लीन करणं, पोटाचाच करणं, छातीत दुखत आहे छातीचा औरा क्लीन करणं, गळा दुखत आहे, पाठ दुखत आहे, तर तो जो त्याला म्हणू आपण लोकल बॉडी पार्ट. तर लोकल बॉडी पार्टचा औरा क्लिन्झिंग करणं म्हणजे काय, ठीक आहे. तर ते त्या पद्धतीने आपण औरा क्लिन्झिंग करणार आहेत. तर समजून घ्या आधी लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग. समजा माझं डोकं दुखत आहे, पहिले रेकीला कॉल करायचा, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. आणि जर दुसऱ्यांना करायचं तर त्याचं नाव घेऊन त्याचा आभार मानायचा आणि मग गवत उपटल्यासारखं सगळी निगेटिव्हिटी काढून टाकायची. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मक तो निकल जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. अगर मेरे आभा मंडल में पूर्ण किसी भी कारण से कोई भी नकार तो निकल जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी निगेटिविटी हो तो वो निकल जाए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. या पद्धतीने आपल्याला निगेटिव्हिटी 3 ते 4 मिनिटं काढायची आहे. किती मिनिटं काढायची आहे, 3 ते 4 मिनिटाची 4 मिनिटं ही निगेटिव्हिटी आपल्याला रिमूव्ह करायची आहे. ठीक आहे. आणि आता ही निगेटिव्हिटी काढल्यानंतर मग आपल्याला पॉझिटिव्ह हिलिंग द्यायची आहे. हातातून दोन्ही हात रब करायचा, एक एनर्जी बॉल टाकायचा आणि हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग देणं ही एक उपचार पद्धती आहे. ठीक आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत ही एक उपचार पद्धती आपण करणार आहोत. ठीक आहे. आता आपल्यापैकी कुणाचं काही दुखत आहे का, हे प्रॅक्टिकली आपण करू. कुणाचं काही दुखत आहे का ऍट प्रेझेंट,
22 तारखेचं रेकॉर्डिंग नाही पाठवलं का रे? सोमवारचा 17, ग्रुप नंबर 17 मध्ये 22 तारखेचं रेकॉर्डिंग पाठव. ठीक आहे, त्या दिवशीचं राहिलेलं तुझं. ओके. आता ज्यांचं ज्यांचं जे जे दुखत आहे मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही स्वतःच सेल्फ बिलिंग करा. नाही नाही, ते लिंक पाठव, ऍपमध्ये जायचं. ओके. तर आता सगळ्यांनी रेकीला कॉल करायचंय. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीचा किंवा रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ठीक आहे, दोन्ही हात रब करायचे आहेत आणि पहिले जिथे दुखत आहे तिथून गवत उपटल्यासारखी सगळी निगेटिव्हिटी काढून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. जिथे दुखत आहे तिथे, पोटावर दुखत असेल पोटावर, गुडघ्यांवर दुखत असेल गुडघ्यांवरचं गवत उपटल्यासारखे ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. चला पटापट करा, जिथेही तुम्हाला निगेटिव्हिटी जाणवत आहे. 3 ते 4 मिनिटं ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. 2 मिनिटं कोण दे रे. कंटिन्यू 3-4 मिनिटं सेम ऍक्टिव्हिटी करायची आहे, थांबायचं नाही आहे. तर या पद्धतीने आपण आता निगेटिव्हिटी काढली. आता सगळ्यांनी हाताला क्लीन 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 क्लीन, आता दोन्ही हात एकदा रब करायचे आहेत आणि एक एनर्जीचा बॉल तयार करायचा. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. हे ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्ती, मला तुझ्या ऊर्जांचा अनुभव करावा असं म्हणायचं. रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. आणि मग असं म्हणतात तुमच्या हातांमध्ये एक मॅग्नेटिक एनर्जीचा फ्लो जाणवला जाईल. त्या एनर्जीच्या फ्लोला जिथे तुम्हाला दुखत आहे तिथे, समजा गुडघा दुखत आहे गुडघ्यावर तो बॉल टाकायचा, डोकं दुखत आहे डोक्यावर टाकायचा आहे, आणि तो बॉल समजा छातीत त्रास होत असेल चेस्टवर टाका, आणि हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं. आता संवेदना म्हणजे काय, तर कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल,
कुणाला राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी तुमच्या हातातनं प्रवाहित होत आहे, या पद्धतीचा अनुभव होणार आहे. हा रेकी ऊर्जांचा फ्लो तुमच्या हातातनं किती वेळ प्रवाहित होईल हे आपण ठरवू शकत नाही. ही रेकी ऊर्जा स्वतः ठरवते की ती पेशंटची गरज किती आहे, तेवढाच प्रवाह तुमच्या हातातनं प्रवाहित होईल आणि त्यानंतर तुमच्या हातातली ऊर्जा ही नॉर्मल परिस्थितीत येणार. ठीक आहे, चला करा प्रयत्न. हातातून संवेदना 5 मिनिटं लागेल, कुणाला 10 मिनिटं लागेल, तर 5 ते 10 मिनिटं आपल्याला ही प्रक्रिया आज कंप्लीट करायची आहे. हातातनं संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. लक्षात असू द्या, हे हिलिंग आपलं 10% एनर्जीने होणार आहे. हातातनं संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं. निगेटिव्ह एनर्जी काढायची आहे नीता देशमुख मॅडम. जिथे दुखत आहे तिथे हात ठेवायचा एनर्जी बॉल क्रिएट करून. जिथे तुम्हाला दुखत आहे तिथे एनर्जी बॉल तयार करून हात ठेवायचा आहे. आणि हातातनं सुरू होऊन संपेपर्यंत एनर्जी आपल्याला तिथे पोहोचवायची आहे. थोडं हिलिंग करताना चेहऱ्यावर स्माइल असू द्या. शरीरात जरी दुखणं असलं तरी चेहऱ्यावरची स्माइल कोणी चोरू नाही शकत. सगळ्यात पॉवरफुल औषध आहे बरं स्माइल. हातातनं संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करा. थंड गरम जसे ऊर्जा जाणवतील, फील दॅट एनर्जी. जाणवतात त्या संवेदना, थंड गरम किंवा असं काहीतरी तुमच्या हातातनं प्रवाहित होतं आहे. कुणाकुणाला जाणवत आहे. एक हात तसा शिवाय एका हाताने मला असा थंब दाखवा. ओके ग्रेट. चला कंटिन्यू कंटिन्यू करा. हिलिंग प्रोसेस कंटिन्यू चालू ठेवा. सेकंड लेवल मध्ये असं टच करायची गरज नाहीये. असं टेक्निक आहे. आज सेकंड लेवलचं डिस्टन्स हिलिंगचं प्रॅक्टिकल आहे. त्याच्यात पेशंटला स्पर्श करायची गरज नाही. पेशंट कुठल्याही गावाला असेल, कुठल्याही देशात असेल तरी हिलिंग पोहोचवू शकतो आपण. ओके, संवेदना संपल्या. ज्यांच्या संवेदना संपल्या त्यांनी थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, ईश्वर गुरूंचा आभार मानून रिलॅक्स व्हायचंय. आणि किती टक्के त्रास तुमचा कमी झाला लेट मी शेअर. कुणी कुणी ज्यांनी हिलिंग केलेलं आहे हँड रेज करा. की तुम्ही तुमचं पहिल्यांदा हिलिंग केल्यामुळे काही कमी झालं का तुमचं. ओके, सपना गांधी मॅडम. हॅलो मॅडम. हा बोला. हा जस्ट मी तर शॉप मध्येच मला पोटात दुखायला लागलेलं. स्टोनचा त्रास होते मला 2-3 दिवस झाला. आता ते दुखत होतं माझ्या पोटात. मी आता जस्ट घरी आल्यानंतर आता आपण हे घेतलं की त्यात 5-10 मिनिटात माझं दुखणं जरा कमी झालं ते हिलिंग केल्यामुळे. तर माझं ते
जे दुखत होतं खूप, पोटदुखी खूपच दुखत होतं मला, ते कमी झाले माझं दुखणं आता ते. बघा, तुम्ही पहिल्यांदा सेल्फ हिलिंग केलं आणि थोडस का होईना, कारण तुम्ही जस्ट शिकताच, फर्स्ट टाइम प्रॅक्टिस करा, हम्म. हळूहळू रेशो वाढेल रिझल्टचा. पण पहिल्यांदा तुम्ही हिलिंग करून स्वतःला हील केलं, म्हणजे अभिनंदन. मगाशी जे माझं दुखणं होतं ते आता 80% कमी झालेलं दुखणं माझं आता. व्हेरी गुड, 80% बद्दल ग्रेट, छान. अंकिता सुर्वे, बोला अंकिता मॅम मॅडम. माझं नमस्कार मॅम, स्माइल आफ्टरनून. मला afternoon. माझं डोकं दुखत होतं. मी जे केलं ना, तुम्ही सांगितलं तसं माझं डोकं पूर्ण दुखायचं थांबलं. म्हणजे थोडंसंही पेन होत नाहीये. एकदम रिलॅक्स वाटतंय, छान वाटतंय. व्हेरी गुड, आणि माझ्या मनातला ना जो राग होता ना, पूर्ण शांत झाला. मी स्वतःच्या रागावर पूर्ण कंट्रोल करू शकते. अभिनंदन, याच्यासाठी थँक्यू डबल सो मच मॅम. अभिनंदन, छान, ग्रेट. थँक्यू सो मच. कृष्णा सर अनम्यूट करा. बोला सर. नमस्कार. नमस्कार. जवळजवळ 40% मान दुखायची थांबली माझी, कमी Very आली. good. खूप छान. मला असं हलवता येत नव्हतं, पण आता बघा सर, तुम्ही सेकंड लेवलला आहात ना कृष्णा सर? नाही, फर्स्ट लेवलच करतोय मी आता. फर्स्ट लेवललाच, मला वाटलं सेकंड लेवल. सेकंड लेवलला जर असाल तर तुम्हाला म्हणजे ते प्रॅक्टिकल दाखवलं असतं. आता तुमचं 40% थांबलं, मग ती जी आपली बॅच स्टार्ट होईल सेकंड लेवलचा, ते सेम प्रॅक्टिकल आहे ना, तर मग तिथे डिस्टन्स कसं होतं? ही संपल्यानंतर सेकंड लेवलला नाही, चालू. मला असं वाटलं की तुम्ही त्या बॅचला आहात, म्हणून नाही, म्हटलं की तिथे तुम्हाला माहिती होऊन जाईल की याची आणि त्याची एनर्जी किती फरक पडते. थँक्यू. ओके, थँक्यू. शर्मिला मॅडम, नमस्कार ताई. नमस्कार, बोला. राईट नी माझा दुखत होता. 50% मला एकदम छान वाटलं आता. आणि दररोज प्रॅक्टिसमुळे तर फरक पडतोच आहे. ऑरा क्लिन्झिंग वगैरे सकाळी फुल बॉडीचं करते, त्याच्यामुळे खूप खूप फ्रेश वाटते. आणि मी सेकंड लेवलला आहे आता, सेकंडच्या बॅचला. तेव्हा आपलं पिलो हिलिंग आहे ना आज. कसं? हॅलो ताई. हा, छान छान. नाही, इकडे थोडस सेकंड बॅचला मी आहे आज. मग परत सेम या पद्धतीने प्रॅक्टिकल करून बघा, तुम्हाला फरक जाणवेल त्याच्यात की काय काय फरक पडतो. नक्की नक्की. धन्यवाद. थँक्यू. ओके, थँक्यू. दीपाली मॅडम, बोला. नमस्कार मॅडम. हा, बोला. मला पाय दुखत होता. मी हा. ते केल्यानंतर माझे 60% तरी माझा कमी झालाय पाय दुखायचा. आणि मांडी घालता येत नव्हती, ती आता मी मांडी घातली बघा. व्हेरी गुड, खूप छान. मी पाय पसरून बसलेले, नंतर मग मी असं केल्यानंतर मग मांडी पण घालता आली. आता मांडी पण घालता येते मला. व्हेरी गुड, खूप खूप अभिनंदन. थँक्यू मॅडम. थँक्यू. अनघा मॅडम. हा, नमस्कार मॅडम. मला माझा खांदा दुखत होता थोडा, तो आता खूपसा कमी झाला. पण मला एक प्रश्न होता की तुम्ही आता जे सांगितलं आपण, तर त्या पाठीच्या दुखण्याला काय करायचं? माझी पाठ पण दुखते. शिवांश, तर पाठीच्या दुखण्यासाठी आपण सेकंड लेवल मध्ये तर डिस्टन्स हिलिंग करतो, पण फर्स्ट लेवल मध्ये आपल्याला स्पर्श करूनच हिलिंग करायचं, तर पाठीपर्यंत हात पोहोचत नाही. तेव्हा असं बोलायचं, मी माझ्या फ्रंट बॉडीला, अच्छा, बॅक बॉडी घोषित करत आहे. मग आता समजा पाठीचे जे ऑर्गन आहे ते आपण, समजा अंदाज जिथे येतो, समजा पाठीचा मागचा हा भाग दुखत आहे, तर मग आपण हात असा ठेवायचा. अच्छा. या पद्धतीने लेवल 1 मध्ये स्वतःच्या बॉडीवर हिलिंग करू शकतो. आणि इतर, आणि मग तुम्हाला मी एक प्रोटोकॉल पण देणार आहे, आणि त्या प्रोटोकॉल मध्ये कुठल्या आजारासाठी आपण कुठे हात ठेवायचा. ओके. म्हणजे एखादी शरीरावर गाठ आहे, केस गळतीची समस्या आहे, इंडायजेशन किंवा पोटाची कुठलीही समस्या आहे तर कुठे हात ठेवायचा, डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे तर कुठे हात ठेवायचा, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला वर्कआउट करायचंय. ठीक आहे, या पद्धतीने आपण करू शकतो. पण आता पूर्ण जर राईट साइड दुखत असेल तर पूर्ण वरपासून, ते मॅडम मग कसं आहे, लेव्हल 1 ची 10% मर्यादा आहे. आपण हात ठेवू तिथेच उपचार होणार आहे, बरोबर आहे? म्हणजे फ्रंट साइडला तिथपर्यंत हात ठेवत हा, जायचं. पण लेव्हल 2 मध्ये कसं असतं, फक्त आपले 2 हात मावेल एवढी एक उची घेतली किंवा एक फोटो घेतला तरी देखील उपचार होऊन जातो. ओके. हा फरक पडतो, कारण तिथला उपचार हा 40% होतो. ठीक आहे. अजून मला काल 2-4 लोकांचे मेसेज आले की मॅडम तुम्ही पुढच्या लेव्हल बद्दल काही सांगितलं नाहीये, तर ते मी आता थोडक्यात सांगते. आपल्या रेकी लेव्हल 2 आणि रेकी लेव्हल 3, रेकीच्या तशा 5 लेव्हल आहेत. आपल्या भारतामध्ये ज्या रेकीच्या प्रचलित लेव्हल आहेत त्या 5 आहेत. तर पहिली लेव्हल आपण आता जी शिकतो आहे ती लेव्हल, ठीक आहे.
आणि सेकंड लेवलमध्ये आपण जगाच्या पाठीवर कुठे उपचार पोहोचू शकतो, त्याच्यात त्या सिलेबस मध्ये येतं. तुम्ही कपूर दिया, वंडरलॅम्प शिकता, जगाच्या पाठीवर कुठे हिलिंग करायला शिकता, एखाद्याच्या माइंड मध्ये असलेली नकारात्मकता तुम्ही दूर करून त्याला सकारात्मक करू शकता, एखाद्याचं व्यसन सोडवू शकता, कोर्टाच्या केसेसवर रिझल्ट मिळवू शकता, नोकरी मिळवण्यासाठी इंटेन्शन देऊ शकता. या पद्धतीचं सेकंड लेवल मध्ये आहे. थर्ड लेवल मध्ये तुम्ही मास्टर हिलर बनता. आणि थर्ड लेवलची विशेषता काय आहे, घरामध्ये, वास्तूमध्ये, व्यक्तीमध्ये असलेली पूर्णपणे नकारात्मकता दूर करू शकता, आर्थिक समृद्धीसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. त्याच्यानंतर जीवनामध्ये सर्व प्रकारचं, आणि त्याच्यासोबत आपण 2 कोर्स गिफ्ट मध्ये देत असतो, ते म्हणजे क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग. पेंडुलम डाउजिंग तर सगळ्यांना मॅजिक वाटतं. ते मॅजिक असं की त्याच्यातनं तुम्ही एखाद्याचं बॉडी वेट काढू शकता, शुगर पर्सेंटेज, बीपी पर्सेंटेज, हरवलेल्या वस्तू तुम्ही शोधू शकता, या सगळ्या गोष्टी, आणि हिलिंग सुद्धा पेंडुलमच्या माध्यमातून करू शकता. आणि माझे जे सगळे स्टुडंट आहेत जे प्रोफेशनली याच्यात वर्क करतात, थर्ड लेवल करेपर्यंत पर डे 2000 रुपीज अर्न करू शकतात, जिनको प्रोफेशनली आना है उनके लिए. त्याच्यानंतर 4थी आणि 5वी लेवल जी असते ती माझ्यासारखं ट्रेनर बनण्यासाठी असते. आता याच 28 जुलैला आपला हैदराबादला एक इव्हेंट आहे, त्याच्यात आपले 117 विद्यार्थी पार्टिसिपेट करत आहेत, ज्याच्यात त्यांना HMRF मेंबरशिप, आरोग्य रत्न अवॉर्ड, महिलांना नारी सन्मान अवॉर्ड, त्याच्यानंतर ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड लंडनचा एक मेडल आणि सर्टिफिकेट, आणि तेवढा इंटरनॅशनल कॉन्फरन्स अटेंड केल्याचं सर्टिफिकेट, एवढी मोठी टीम घेऊन मी जाते. म्हणून जे तुम्हाला आता जे थोडं इकडे डिस्टर्बन्स, कारण आता रविवारला जास्त दिवस राहिले नाही, हैदराबादचं सर्टिफिकेट प्रिंटिंगचं काम चालू आहे, आणि ते थोडे काही करेक्शन्स ते करणं चालू आहे आमचं मध्ये. ओके, तर तो जो, आणि ही जी सेकंड लेवलची बॅच आहे, हे सगळ्या बोनस कोर्सेस सोबत, याची मात्र फी आपली 5000 रुपये. हो, मला करायचीच आहे. विथ, नाही सांगते, विथ लाईफ टाईम ऍक्सेस आहे. कितीदा तुम्ही कोणती बॅच रिपीट करू शकता. त्याचं स्पेशल रेकॉर्डिंग तुम्हाला ऍपवर मिळणार आहे. माझं व्हॉट इज हॅपी लाईफ नावाने ऍप आहे, त्याच्यात तुम्हाला ते रेकॉर्डिंग मिळेल. सेकंड लेवलचं वेगळं शक्तिपात राहील, मास्टर लेवलचं वेगळं शक्तिपात राहील. कुठलाही शक्तिपात एकदाच घ्यावं लागतं. लेवल 1 एकदा, लेवल 2 एकदा, मास्टर लेवल एकदा. आणि प्रोफेशनली आज माझे स्टुडंट जे का अर्न करतात आहे, तर जे प्रोफेशनली माझ्यासारखं फुल टाइम काम करतात, त्यांचं अर्निंग आज 3 लाख, 4 लाख, 5 लाखापर्यंत आहे पर मंथ. ठीक आहे. 4थ्या आणि 5व्या लेवलची फी 25,000 आहे विथ GST. कारण या नवीन फायनान्शियल इयर मध्ये मला सुद्धा GST पे करावी लागेल. तर सगळ्यांना सांगते की 5000 ही फी ची ही लास्ट बॅच राहणार आहे. पुढच्या नेक्स्ट बॅच जी पण आपली फ्रीवाली चालू होईल लेवल 1 ची, त्याच्यामध्ये 5000 प्लस GST होणार आहे, कारण तो GST आता मला या नेक्स्ट मंथ पासून पे करावा लागणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे, कारण ती माझी मला तिकडनं जे काही नोटीस आलेले आहे, तर मला ते आता GST कंपल्सरी झालेलं आहे. तर त्याच्यामुळे तुमच्याकडनं जी काही फी येईल ते विथ GST राहील. या बॅच मध्ये नाही बरं, या बॅच मध्ये, कारण मी ते नव्हतं ठरवलेलं, कारण माझं ते आता मला ते आलेलं आहे सगळी माहिती. तर पुढच्या या बॅच मध्ये सगळ्यांना संधी आहे की विदाउट GST फक्त 5000 मध्ये, कारण GST हा 900 प्लस येतो, म्हणजे मला ती फी 6000 केल्याशिवाय पर्याय राहणार नाहीये. ठीक आहे. आता 5000 कुठे पे करायचे, तर आपली ऍडमिशन प्रोसेस दर गुरुवारी सुरू होते. ठीक आहे. तर आता ही बॅच आपली सोमवारी सुरू झाली असती, पण आपली ही बॅच चालू होणार आहे 31 जुलैला, कारण 28, 29ला आम्ही हैदराबादला, म्हणजे हैदराबादला आहोत. मग 30ला आम्ही परत येणार, म्हणजे तुमच्या सगळ्यांचे ऍक्सेस देणं, ऍड करणं, याच्यासाठी आम्हाला 30 तारीख लागणार आहे. म्हणून आपला जो सेकंड लेवलचा क्लास चालू होईल तो 31 जुलैला चालू होईल, याच वेळेवर दुपारी 3 ते 4. ठीक आहे. आणि सेकंड आणि थर्ड लेवल विथ क्रिस्टल थेरपी, विथ डाउजिंग, या 4 कोर्सेस मिळून फी 5000 आहे, विथ लाईफ टाईम ऍक्सेस, सगळं रेकॉर्डिंग. आणि त्याच्यात जे लोक सेकंड लेवलला येतील त्यांना लेवल 1, लेवल 2 आणि रेकी मास्टर हिलर असे 3 सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहेत, PDF स्वरूपात, प्रिंटेड नाही, ते तुम्हाला प्रिंट करावे लागतील. ठीक आहे. तर 3 सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि ज्यांना ऑफिस अवर्समुळे अटेंड करता येत नाही त्यांना रेकॉर्डिंग बघायला मिळेल. शक्तिपात हा आपला पहाटे अर्ली मॉर्निंग 5:15 होतो, तर त्याच्यामुळे ते कुणाचा मिस होत नाही, कारण अटुनमेंट महत्वाचं आहे. माझ्या समोर उपस्थित राहून घेणं, कारण अटुनमेंट देणारे मी आहे, ते रेकॉर्डिंग करून होत नाही. जसं याही बॅच मध्ये ज्यांचं
अटुनमेंट मिस झालेलं आहे त्यांच्यासाठी माझी कुठलीही जबाबदारी नाही आहे, कारण मी अटुनमेंट दिलं. पण ओके, आता ज्यांना कुणाला नेक्स्ट लेवलला यायचं असेल आणि या लेवलचं अटुनमेंट आहे त्यांच्यासाठी काय करायचं आहे, जीपे नंबर वगैरे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, काळजी करू नका. उद्या तुम्ही ज्या ज्या ग्रुपवर आहे, जिथे ही लिंक जाते त्या ग्रुपवर तुम्हाला माहिती मिळून जाणार. क्लिअर? आणि हैदराबादसाठी ऑल दी बेस्ट मॅडम. चला, थँक्यू. नयन चौधरी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मॅडम, लेवल 2 आणि 3 ऑफलाईन नाही का क्लास? मॅडम, ऑफलाईनची तुम्हाला विशेषता सांगते काय असते. व्हाय मला ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन आवडतं. आधी आम्ही हे क्लासेस ऑफलाईन मध्ये 2 दिवस घ्यायचो. लेवल 2 चे 2 दिवस, लेवल 3 चे 2 दिवस. त्याचं रेकॉर्डिंग भेटत नाही, कारण ते पर्सनली तुम्ही आणि मी समोर घेते. ते फोटोग्राफर वगैरे बोलून रेकॉर्डिंग करावं लागेल. इथे ऑटोमॅटिक रेकॉर्डिंगची सिस्टम आहे, जे तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जातं. व्यवस्थित प्रेझेंटेशनच्या स्लाइड सुद्धा दिसतात, सिम्बॉल्स तुम्हाला रिपीट करता येतात. बरोबर आहे? आणि हा क्लास जर आपण ऑफलाईन घेतला तर हे काहीच भेटत नाही. मग 2 दिवसात पट्टा सगळं शिकणं, 5 तास आज, 5 तास उद्या, 10 दिवसात सगळं 10 तासात शिकलेलं, नंतर किती लक्षात राहील तुमच्या? नाही. रेकॉर्डिंग तुम्ही रिपीट करू शकता. रोज 1-1 तास थोडा अभ्यास शिकू शकता. नाही समजलं तर परत नेक्स्ट बॅच अटेंड करू शकता, कारण लाईफ टाइम ऍक्सेस आहे. आणि मी ती रिपीट करायलाच लावते, कारण पहिली बॅच शिकण्यात जाते, दुसरी बॅच खरोखर प्रॅक्टिस हिलर म्हणून बनण्यात जाते. त्याच्यामुळे ऑनलाईन पेक्षा म्हणजे ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन केव्हाही बेस्ट आहे. आलं लक्षात? येस. ओके मॅडम. ओके, थँक्यू. श्वेता चोपडे. नमस्कार मॅम. ऍक्च्युली माझी झालेली आहे, मी शिपाथाला बसू शकते का, म्हणजे मला विचारायचं. कुठे आवाज ब्रेक होतोय? म्हणजे ऍक्च्युली मी पहिले नागपूरला राहायची लग्नाच्या आधी, तर मी तिथे ऑफलाईन उमा मॅम म्हणून होत्या, त्यांच्याकडे फर्स्ट आणि सेकंड लेवल केलेली आहे, पण प्रॅक्टिस काहीच झाली नव्हती माझी. आणि आता बडोद्याला शिफ्ट झाली आहे, लग्न झालं तर त्याच्यामुळे मी आता, मग माझ्या बहिणीनेच सांगितलं तुमचं, तर मी म्हणून मग इथे करते आहे. म्हणून तुम्ही जे म्हणताय की शक्तिपात डबल करता येत नाही, तर मग माझा फर्स्ट लेवलचा झाला, मला सेकंड लेवल पण करायची आहे, तर मग करू शकते का मी शक्तिपात परत? शक्तिपात परत नाही, तुम्ही जसं तुमचं सेकंड लेवलचं अटुनमेंट झालं, आज माझ्याकडे ग्रँड मास्टर पण रिपीटेड करतात. म्हणजे काही तर मोठे ग्रँड मास्टर ते काय करतात, जे हिंदीत सेशन चालवतात, मॅडम आपका सिलेबस बहुत अच्छा है, तर हमारा नाम मत ये कीजिए, हम पूरी फी पे करते, आप हमें सिर्फ रिकॉर्डिंग का एक्सेस दे दीजिए. असे क्लास करणारे भरपूर लोक आहेत माझ्याकडे. तर त्याच्यामुळे तुम्हाला शक्तिपात रिपीट घ्यायची गरज नाही, तुम्ही प्रॅक्टिस आणि सगळ्या गोष्टी रिपीट करू शकता. ओके, ठीक, थँक्यू. ओके. दीपाली मॅडम बोला. माईक ऑन करा. हा बोला मॅडम. नमस्कार. पाय दुखत होता तो पण म्हणजे थांबलाय. 60% तरी कमी झालाय माझा पाय दुखायचा. मांडी घालता येत नव्हती ती, आता मी मांडी घालू शकते. छान. थँक्यू मॅडम. ओके, छान. सेकंड लेवलची फी तुम्हाला 28 तारखेपर्यंत भरायची आहे, संडेच्या रात्रीपर्यंत. ठीक आहे, इकडे जो मेसेज आला, सेकंड लेवलची नाही आहे ती फी. सेकंड लेवल, थर्ड लेवल, क्रिस्टल थेरपी आणि डाउजिंग 4 कोर्सेसची फी 5000 आहे. आणि तुम्हाला सांगते, याच्या आधी हे ग्रॅज्युएट सेशन चालू होण्याच्या आधी माझी लेवल 1 ची 3000, लेवल 2 ची 4000, लेवल 3 ची 5000, क्रिस्टल थेरपीची 5000, डाउजिंगची 5000, एवढी सगळ्या याच्यासाठी फी वेगवेगळी होती. आणि मी पहिली बॅच चालू करताना माझ्या सगळ्या जुन्या स्टुडंटची माफी मागितली की बाबा तुम्ही मला पे केलेलं आहे, पण आता मी हे ग्रॅज्युएट सेशन चालू करत आहे आणि ते फ्री मध्ये आहे, तर तुमच्याकडनं फी घेतली आता तिथे परत नाही करू शकत. ती त्यावेळेसची सिच्युएशन होती. आता मी हे सेशन फ्री आणि कमी फी मध्ये करते, तर त्याच्यासाठी त्यांची सगळ्यांची माफी मागितलेली होती. आणि परत सांगते की हे लास्ट आहे 5000 मध्ये. नेक्स्ट बॅच पासून 5000 प्लस जीएसटी वेगळा होणार आहे. एकच मिनिट.
तर आता आपण 7 चक्रांबद्दल माहिती घेणार आहे, कारण अनुभव घेता घेता क्लास संपून जाईल. ओके, सो आता आपण बघणार आहे 7 चक्रा और अपने जिंदगी में हैप्पीनेस कैसे आता. एक हिलिंगचं सेशन आपण बघितलं. आता आपण 7 चक्रांचा आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि आनंद कसे येऊ शकतो याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. तर 7 चक्र म्हणजे काय, तुम्ही सोनोग्राफीने बघितलं आणि किंवा मग एक्सरे काढला आणि 7 चक्र असे 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 आपल्या पाठीमध्ये दिसून राहिले आहेत असं होणार का? नहीं. दीज आर द एनर्जी सेंटर्स, बट आप जब 7 चक्रों का मेडिटेशन करोगे तो इन चक्रों के एनर्जी का अनुभव अवश्य ले पाओगे. या 7ही चक्रांच्या एनर्जीचा अनुभव तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सहजतेने घेऊ शकणार आहे. 7 चक्रांची एनर्जी तुम्ही फील करू शकणार आहे. 7 चक्रांचे रंग देखील तुम्ही अनुभव घेऊ शकणार आहे. आणि या 7 चक्रांना हील केलं, कारण आपण काल बघितलं औरामध्ये येणारी निगेटिव्हिटी 7 चक्रांमध्ये जाते आणि मग ती निगेटिव्हिटी आपल्या शरीर आणि मन लेवलवर इफेक्ट करते. मग आपण औरा क्लिन्झिंग करायला शिकलो, त्याच्यासोबत आपण 7 चक्रांना चार्ज करायला शिकलो. मी असं एक मेडिटेशन घेईल तुमचं उद्या, ज्याच्यात तुम्ही तुमच्या सगळ्या 7 चक्रांना स्वतः हील करू शकणार आहे. ठीक आहे, ओके. तर तुम्ही 7 चक्रांना पूर्ण पॉझिटिव्हिटीनी, सकारात्मकतेने जसं जसं हील कराल, आयुष्यातले प्रॉब्लेम तसे तसे सॉल्व्ह व्हायला लागतील. पण जसं आपण म्हणतो ना की पेट्रोल पंपवर एक साधं पेट्रोल असतं, एक पॉवर पेट्रोल असतं. तर ते पॉवर रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये जे आपण सिम्बॉल टाकतो ना, सिम्बॉल शिकवले जातात, ते अटून करून दिले जातात. त्याच्यामुळे मग तुम्ही अधिक पॉवरफुल हिलिंग 100% ऊर्जांनी करू शकता. लेवल 1 ही स्वयंशुद्धीकरण कालावधी मांडली गेलेली आहे. याच्यात आपण आपल्या जीवनातल्या सगळ्या नकारात्मकतांना दूर करून जशी जशी प्रॅक्टिस करू तसं तसं सकारात्मक आणि पॉझिटिव्हिटीकडे आपण वळू शकतो आणि या सकारात्मक ऊर्जांचा अनुभव आपण आपल्यासह इतरांच्या जीवनामध्ये निश्चितच देऊ शकतो. तर 7 चक्र म्हणजे एनर्जीचे सेंटर्स. तर 7 चक्रांची जागा, एक मिनिट मला स्क्रीन शेअर करू द्या. सगळ्यांनी आधी चक्रांची नावं आणि जागा पहिले समजून घेऊ आणि मग प्रत्येक चक्राचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम समजून घेऊ. तर आपले हे जे 7 एनर्जीचे सेंटर्स आहेत, तर ब्रह्मांडीय ऊर्जांचं प्रवेशद्वार म्हणजे आपला क्राउन चक्र आहे. युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आपल्या याच क्राउन चक्रातनं प्रवेश करत असते. ठीक आहे, पण जेव्हाही आपण चक्र क्लीन करतो, क्लिन्झिंग, चक्रांचं क्लिन्झिंग असो की औरांचं क्लिन्झिंग, हे वरून खाली करत असतो. काय करत असतो? वरून खालच्या दिशेने करत असतो. आणि जेव्हाही आपण चक्रांना चार्ज करत असतो, ते रूट चक्रापासून हळूहळू क्राउन चक्रापर्यंत करत असतो. रूट चक्रापासून हळूहळू आपण हे चार्जिंग क्राउन चक्रापर्यंत करत असतो. तर क्लिन्झिंग वरून खाली आणि चक्रांचं चार्जिंग रूट टू क्राउन. आणि त्या हिशोबाने रूट चक्राला पहिलं चक्र मानलं गेलेलं आहे, जे आपल्या पुरुषांच्या माकड हाडाच्या तिथे आहे आणि महिलांच्या बीजकोशाच्या तिथे असतं. ठीक आहे, हे रूट चक्र खालचं. हे बघा, लाल रंगाचं चक्र. आपण प्रत्येक चक्राला डिटेल मध्ये शिकणार आहे, आधी त्यांच्या जागा समजून घ्या. त्यानंतरचं चक्र आहे खालून दुसरं सॅक्रल चक्र, जे वैवाहिक जीवनाशी रिलेटेड चक्र आहे आणि शरीरावर जलतत्वाशी रिलेटेड असलेलं चक्र आहे. हे नाभीच्या 3 बोट खाली असतं. सॅक्रल चक्र किंवा स्वाधिष्ठान चक्र याला म्हणतात. हे नाभीच्या 3 बोट खाली आहे. त्यानंतरचं चक्र आहे नाभीच्या 3 बोट वर मणिपूर चक्र किंवा सोलर फ्लेक्सिस चक्र. मणिपूर चक्र किंवा सोलर फ्लेक्सिस चक्र हे आपल्या भौतिक ऊर्जांना नियंत्रित करणारं चक्र आहे. गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं, बंगला घ्यायची आहे, कुणाला भीती जरी वाटली तर पोटात एकदम गोळा येतो, ते या चक्रातनं होत असतं. म्हणजे भौतिक जीवनात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल
त्याच्यासाठी हे चक्र जबाबदार असतं. प्रेम. आणि खालचे 3 चक्र जे आहेत भौतिक जगताशी रिलेटेड आहे, आणि वरचे 4 चक्र हे आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक असलेले चक्र आहे. कसं? इथे आपण भौतिक जीवनाचा विचार केला, इथे करुणा, प्रेम, दया या ऊर्जा हृदय चक्रात निर्माण होतात, सेंटर ऑफ द चेस्ट. थ्रोट, इथे थ्रोटच्या मध्ये जे चक्र आहे ते आहे आपलं थ्रोट चक्र किंवा विशुद्ध चक्र. थ्रोट चक्र किंवा विशुद्ध चक्र जे गळ्यामध्ये असतं. थर्ड आय चक्र म्हणजे आपलं इंट्युशनचं चक्र, आणि क्राऊन चक्र ब्रह्मांडीय ऊर्जांचा प्रवेशद्वाराचं चक्र म्हणजे क्राऊन चक्र, की विश्वातनं प्रवाहित होणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करते आहे, ते चक्र म्हणजे क्राऊन चक्र. तर हे झाले 7 चक्र. 7 चक्रांच्या जागा कळल्या का सगळ्यांना? जागा कुठे कुठे कळल्या? आता आपण या सगळ्या चक्रांना डिटेल मध्ये समजून घेऊ की आपल्या जीवनाच्या आनंदासाठी, सुखासाठी, प्रगतीसाठी हे चक्र कशा पद्धतीने सहकार्य करत असतात, ते आपण आता 7ही चक्रांचं एक एक करून समजावून घेणार. उद्या मी तुमचं खूप पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे, ते मिस करू नका. कारण त्या मेडिटेशन मध्ये ईश्वराच्या आशीर्वादाने आपल्या शरीरावर असणारे दुःख, कष्ट ते आपण कमी करणार आहोत, अगदी कायमस्वरूपी. चला, सो पहिलं चक्र आपण कुठून बघणार आहे? रूट चक्र. पहिलं चक्र कोणतं आहे? रूट चक्र. रूट चक्र म्हणजेच मूलाधार चक्र. रूट चक्रालाच काय म्हणतात? मूलाधार चक्र. याचा रंग लाल आणि याचं बीज मंत्र आहे लम. रंग लाल, बीज मंत्र लम. यह चक्र पुरुषों की रीढ़ की सबसे नीचे की तिकोनी हड्डी यो महिलाओं के बीज कोश के मध्य में अवस्थित है. यह चक्र शरीर में भौतिक स्थिति, भौतिक जीवन की स्थिति का स्थान है जो अपने जीवन के लिए प्रेरित करता है. यह कुंडलिनी जागरण यो प्रचुरता का प्रतीक है, परिचारक है. संबंधित अंग सुपरनील ग्रंथी, त्याच्यानंतर किडनी, युरिनरी ब्लॅडर, सुषुम्ना नाडीसोबत याचा संबंध आहे, आणि याचं तत्व पृथ्वी तत्व आहे. रंगलाल कार्य भौतिक शक्ति. कार्यक्षेत्र यह चक्र शरीर की शक्ति, स्थिरता, सृजनता, कुंडलिनी जाग शक्ति का केंद्र. यह शारीरिक शक्ति से अर्थ है रीढ़ की हड्डी व अन्य हड्डियों को स्थिर रहने की शक्ति प्रदान करता है. इंद्रिया यहाँ पर होने से व्यक्ति की सर्जन की शक्ति का आधार यहीं पर है. शक्ति का स्रोत चेतना और स्फूर्ति. यह जड़ता और सुस्ती. किसी भी प्रकार की सेवा या साधना द्वारा व्यक्ति में चेतनता व स्फूर्ति बनी रहती है, जिससे व्यक्ति सदैव स्वस्थ, सुखी, आनंदित और स्वाधीन रह सकता है. अन्यथा सुस्ती और जड़त्व के कारण दुखी, असंतोषी, अस्वस्थ व पराधीन हो जाता है. इस चक्र को संबंध पृथ्वी तत्व से है. पृथ्वी तत्व के असंतुलित होने से शरीर में जड़ता आती है, मन उदास रहता है, शरीर भारी भारी सा लगता है, हड्डियों संबंधित रोग होते हैं. किसी भी प्रकार की शरीर में अगर हड्डियों की तकलीफ है तो उसके लिए यही चक्र जिम्मेदार होता है. जर आपल्या शरीरात, आता तुम्ही विचार करा, या चक्रांचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही लोकांना ओळखू पण शकाल. अरे याचा हा असा वागतोय का? म्हणजे आतापर्यंत काय झालं, व्यक्ती चुकीचा वागला तर आपण त्या व्यक्तीला दोष देतो.
पण आता आपल्याला माहिती होणार याचा दोष नाही, याचं हे चक्र इनबॅलेन्स आहे. मग तुम्ही काय करणार, त्याला दोष द्याल की त्याचं चक्र बॅलन्स करून द्याल? त्याचं चक्र बॅलन्स झालं की तो आपोआप नॉर्मल बघेल ना. आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की व्यक्ती, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. चुका महत्वाच्या वाटत असेल व्यक्तींना विसरा, आणि व्यक्ती महत्वाचं वाटत असेल तर चुकांना विसरून त्याच्या जीवनात सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करा. कारण आजकाल माझ्याकडे काउन्सिलिंगला 5-6 महिने लग्नाला पूर्वी झालेल्या पोरी खूप येतात. मॅडम नाही राहायचं सोबत, वेगळं राहायचं आहे, काही हो मी त्या घरात राहूच शकत नाही, मला वेगळं निघायचं आहे. सर्रास त्या पद्धतीने मुली घर येतात माझ्याकडे काउन्सिलिंगला, फॅमिली काउन्सिलिंगसाठी. मग त्यांना सांगावं लागतं त्या वेगळ्या पद्धतीने की त्यांना एकच जाणीव, मुली आपल्या आईवडिलांना खूप प्रेम करतात, पण कुठेतरी त्या विसरतात की तेच प्रेम ते आईवडील, जो मुलगा तेवढा मोठा त्यांना 28, 30, 32 वर्षाचा सोपवलाय ना, त्याचे आई वडील देखील त्याला तेवढेच प्रेम करतात, आणि तो व्यक्ती देखील कुठेतरी तेवढंच प्रेम करतो. हे जे दोर तुटते ना, आपण स्वीकारत नाही. दोन्ही बाजूंनी समजून घ्यायला असतं. पहिली, आता आपला याचा विषय नाही, आपण हे चक्र बॅलन्सिंगच्या याच्यात सांगते, परिवार पण बॅलन्स असणं गरजेचं आहे. ही अवस्था प्रत्येक कुटुंबामध्ये येते की एक 25, 26, 27 वर्षापर्यंत एका वेगळ्या संस्कृतीत, वेगळ्या वातावरणात वाढलेली मुलगी अचानक दुसऱ्या वातावरणात जाते. तर पहिले प्रत्येक त्या नवीन घरातल्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की ही एक वेगळ्या वातावरणात आलेली आहे, हिला आपल्या वातावरणाची सवय व्हायला वेळ लागेल. तो बदल आणि तो स्वीकार आपण केला पाहिजे. पहिल्या दिवसापासून हिला हे जमत नाही, ते जमत नाही, हिला असं करता येत नाही, तसं करता येत नाही, हे जे होतं स्वीकार न करता दोष काढले जातात, हा एक त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. वेळ द्यावा लागतो एकमेकांना समजून द्यायला, आणि त्या मुलीलाही की आपलं माहेर नाही आहे, तिथे आपण स्वतंत्र होतो, तिथे आपले विचार समजून घेतो, ते नव्या घरात रुजायला वेळ लागतो. तर त्या नव्या लोकांचा स्वीकार केला, एका व्यक्तीचा स्वीकार सहजतेने करतात, पण कुटुंबाचा स्वीकार करायला जर केला गेला तर खूप चांगलं. कारण माझ्याकडे मागे एक केस होती, रिझन एकच होतं बरं, आईचे 4 वेळा फोन जायचे, आणि त्या व्यक्तीने म्हटलं होतं की जेव्हाही आईचा फोन आला त्याच्यानंतर ही माझ्या आईशी 8-8 दिवस बोलत नाही. तर असे जे प्रॉब्लेम्स येतात काउन्सिलिंगच्या ह्याच्यात, जर आपल्या आजूबाजूला असेल तर त्यांना खरंच सांगा, जीवन कसंही जगलात ना, एकच वाक्य त्यांना सांगायचं, संपणार आहे, आज का दिन कल जी नहीं सकते, और आज का वक्त अभी ही जीना है, उसको भी 1 घंटे बाद नहीं जी सकते. तो जो भी जीवन है ना, वर्तमान की इन्हीं क्षणों में देखो ना, पाहता पाहता आज आपला डे 8चा क्लास संपायला येतोय, अख्खी 10 दिवसाची बॅच संपणार आहे. जिसने जो लिया, आत्मसात किया, लाइफ में यूटिलाइज करेंगे तो बेनिफिट है, नहीं तो हमने 10 घंटे गवा दिए ऐसा होगा. तर त्यांना खरंच सांगा की कसंही जगलात ना, जीवन संपणार आहे, पण तो जीवनाच्या सुखात जगायचं, आनंदात जगायचं, ते मात्र आपल्या हातात आहे. चॉईस दिली आहे ईश्वराने आपल्याला, रागात जगायचं आहे, रडत जगायचं आहे, हसत जगायचं आहे, कि प्रत्येक क्षण तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल जन जन का मंगल होय रे, या भावनेत मला सांगा, लोक सगळे स्वर्गाची वाट पाहतात जो कोणीच पाहिला नाहीये. अहो, आपल्या घराला सुंदर मंदिराचा गाभाऱ्याचं रूप द्या, एनर्जी तिथेच बदलून जाते. एव्हरीथिंग इज द एनर्जी. एनर्जी दोनच प्रकारची, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. आपल्या हातात आहे की ती आपल्या घरात, आपल्या डोक्यात, आपल्या विचारात, आपल्या जीवनात कोणत्या एनर्जीला प्राधान्य द्यायचंय, हे स्वातंत्र्य ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे. आजपर्यंत राग केला, कोणी तुम्हाला सांगितलं होतं का राग करा? जबरदस्ती सांगितलं का राग करायचाच आहे आज, असं कोणीतरी सांगितलंय का? आज दिवसभर गाला फुगून बसायचंच आहे. हसबंडने बर्थडे विसरलेला आहे, अॅनिव्हर्सरी विसरल्या, पूर्ण अख्खा दिवस गाला फुगून बसायचं आहे, अख्ख्या घरातलं वातावरण खराब करायचं आहे, सांगितलं होतं का कोणी? चॉईस होती तुम्हाला, ती तुम्ही निवडलेला विषय होता. अरे विसरलाय, संध्याकाळी त्यांना आठवण करून द्या ना. त्यांनी विसरलं, तुम्ही त्यांच्यासाठी एक छोटस गिफ्ट घ्या, घरी गोडधोड बनवा, आणि संध्याकाळी सोबत आनंदाने जेवण करा.
सगळ्याच वस्तूंनी आनंद नाही विकत घेतात, लक्षात घ्या. आनंद विकत घेता येतो आपल्या विचारांनी, आपल्या कृतींनी, की त्या वर्तमानातल्या क्षणांना जशी एनर्जी देऊ आपण तसंच आपलं जीवन राहणार आहे. आणि म्हणून खरोखर आपली कुटुंब व्यवस्था सांभाळताना कुठेतरी सुरुवात लोकांपासून नाही, ती सुरुवात माझ्यासाठी माझ्यापासून, तुमच्यासाठी तुमच्यापासून. तो आता या क्षणाच्या आधीचा जो एक क्षण होता ना, दॅट वॉज द पास्ट. उसको मत सोचिए. आने वाले फ्यूचर को अगर क्रिएट करना है तो उसे अभी के वर्तमान के क्षणों में ऊर्जा दीजिए. आणि मग बघा कुटुंब किती सुंदर होतं आणि जीवनाचा आनंद. आणि जे नाशिकच्या बाजूला ओल्डेस्ट होम सोसायटी नवीन ओपन झाली आहे, किंवा खेड्यापाड्यांमध्ये देखील आज वृद्धाश्रम झालेला आहे, त्या वृद्धाश्रमांची गरज भासणार नाही. मागे माझ्याकडे काउन्सिलिंगला एक केस आली होती, उदाहरण सांगते. त्या मॅडम बोलल्या की त्यांचे आई वडील त्या 1.5 वर्षाचे असताना अपघातात गेले. त्यांचं वाक्य होतं की आमच्या म्हणजे त्यांच्या काका मामांनी त्यांचं इतकं सुंदर संगोपन केलं की कधीच कमतरता जाणवली नाही. आणि आज आपल्याच घरातले 2 लोक 4 लोक एकत्र आनंदाने नांदू शकत नाही. आधी अशा कुठल्याच अनाथालयात मुलांना पाठवलं जात नव्हतं. काका आत्या मामाच्या घरी त्या मुलांची वाढ होऊन जात होती. आज आपल्याच घरचे ज्येष्ठ, ज्यांच्यामुळे आपण आहोत, ज्यांच्यामुळे आपलं जीवन आहे, ज्यांच्यामुळे हा देह आहे, तेच आज वृद्धाश्रमात आहे. आणि त्यावेळेस हिस्ट्री रिपीट इट सेल्फ एक वाक्य आहे, आणि त्याच्यात आज आपण त्यांना ठेवलं ना वृद्धाश्रमात, काळ बघतोय बरं, तीच वेळ आपल्यावर येणार आहे. कारण एक गव्हाचा दाना पेरला ना तर तो मल्टिप्लाय होऊन वापस येतो. एखाद्याच्या जीवनात एक आनंदाचा क्षण पेरून बघा, मल्टिपल आनंद आपल्या जीवनात येतो. हे ग्रॅटिट्यूड सेशन त्याच्यासाठी आहे. अब बहुत हो गया. आजकाल म्हणतात ना 40ची पार झाली की अर्ध आयुष्य संपून गेलं. बरोबर, मग आता माझंही अर्ध आयुष्य संपलं, मग काय करायचं आता? पुढच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण बोनस पाहिजे. बोनस कशाचा? आनंदाचा. आणि तो आनंदाचा बोनस जर मिळवायचा असेल तर अभि देना आहे. आणि म्हणून जेवढा पैसा पाहिजे होता गरजेपुरता आलेला आहे. अब ग्रॅटिट्यूड के साथ आगे बढ़ना, वाटायचंय लोकांना हा आनंद. आणि त्याच्यासाठी मी 10 दिवस लिटरली, आजचा क्लास घेण्याचा वेळ माझ्याकडे नव्हता, कारण हैदराबाद इव्हेंट जो आहे 28ला त्याची अजून भरपूर तयारी बाकी आहे. पण तरी देखील मला मध्ये 3-4 फोन येऊन गेले की ते काम अर्जंट कंप्लीट करून द्यायचं आज. पण तरी म्हटलं की नाही, आपण हा संकल्प केलेला आहे तो पहिले पूर्ण करायचा. ओके, सो 7 चक्रांचे बाकीचे 6 चक्र उद्या आपण एक्सप्लेन करणार. आणि उद्या आपण खूप सुंदर मेडिटेशन घेणार. मान्य वेळ झाली, 5 मिनिटं बाकी आहे, पण मला 2 कॉल अर्जंट त्यांना रिप्लाय द्यायचा आहे, तर त्याच्यामुळे 5 मिनिटं आज आपण लवकर संपवतो आहे. आणि 5 मिनिटात माझे ते 2 कॉल होणं गरजेचं आहे. सो उद्या परत भेटू याच ऊर्जांसोबत. उद्या आपण जमल्यास एक सुंदर मेडिटेशन घेणार आहे आणि त्याचा अनुभव तुमच्या जीवनातील सगळ्या कष्टांना संपवण्यासाठी आपण प्रयत्न करू. शारीरिक लेवलच्या दुःखांना संपवण्याचा प्रयत्न करू. तर नक्की उद्याचं मेडिटेशन अटेंड करायचं आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.